बीडमधल्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे। धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी राजकारण्यांना हाताशी धरत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचाही आरोप दमानिया यांनी केला। मयत व्यक्तीला जिवंत दाखवून किंवा काही केसेसमध्ये जिवंत व्यक्तींना मयत दाखवून घनवट यांनी व्यवहार केल्याचा आरोप दमानिया यांनी केला। घनवट यांच्या मागे धनंजय मुंडेच आहेत, कारण घनवट हे मुंडेंचे पार्टनर आहेत असा स्पष्ट आरोप देखील त्यांनी केला। याबाबतचे सर्व पुरावे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देणार असल्याचं दमानिया म्हणाले। हा जगमित्र शुगर नावाची जी कंपनी आहे याच्यात सुद्धा राजश्री मुंडे आहेत, याच्यात आधी धनंजय मुंडे वाल्मी कराड देखील होते। त्याच कंपनीत हे सुद्धा राजेंद्र पोपट गणवट हे आज तगायत डायरेक्टर म्हणून तिथे आहेत। तर 11 अशा शेतकऱ्यांची माझ्याकडे आता डिटेल्स आहेत, 11। ते या प्रत्येक शेतकऱ्याला छळून म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची 20 कोटीची जमीन होती, ती त्यांनी फक्त 8 लाखात व्यवहार केला। एकाची 1 कोटीची जमीन होती, त्याचा 4 लाखात व्यवहार केला। आणि जे त्यांच्या विरुद्ध लढले, म्हणजे इथे आता मीरा सोनावणे आहेत, या चिखले ताई आहेत, या सगळ्यांविरुद्ध त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांवर गुन्हे दाखल केले, त्यांचा छळ केला। माझ्याकडे त्यांचे असंख्य व्हिडिओज आहेत ज्याच्यात ते सरळ म्हणतात की मला 2 मुलं आहेत, ती दोन्ही MBA आहेत। हे मी पोपट गणवट यांच्याबद्दल बोलतेय, आणि त्याच्यात ते दोन्ही MBA आहेत। पण आम्ही सगळ्या चांगल्या राजकारण्यांशी संबंध ठेवले म्हणून आम्ही अशा अनेक जमिनी घेऊ शकलो, अनेक प्रोजेक्ट राबवू शकलो। तर शिवमबद्दल त्यांनी कसे तिथे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट्स राबवलेत याची माहिती देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिली आहे। हेच आपल्याला सांगतं की राजकारण्यांना हाताशी धरून हे बिल्डर्स अशा सगळ्या असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात, त्यांना कवडी मोलाची किंमत सुद्धा दिली जात नाही, आणि जो त्यांच्या विरुद्ध लढतो त्या सगळ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीला आणलं जातं। कोण आहेत हे राजेंद्र घनवट यांची आपण आता सुरुवात करूया। हे पिक्चर पहिलं आहे, हे धनंजय मुंडेंबरोबर जे अतिशय असे छान जवळ असलेले, जसे ते कराड बरोबर असायचे तसेच जवळ असलेले हे राजेंद्र घनवट। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीबद्दल, म्हणजे जी फ्लाय ॲश महाजनकोकडनं घ्यायची आणि मोठ्या प्रमाणावर बाहेर विकायची, ज्याच्यावर मी ऑफिस ऑफ प्रॉफिट याचे गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटले। म्हणजे याच्यात 2च डायरेक्टर आहेत, एक आहे राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत राजेंद्र घनवट, पोपटलाल घनवट। दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यात आल्या आहेत त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। ह्या बातमीवर त्यांनी माझ्यावर आणि माझ्यासह अनेक शेतकऱ्यांवर 17 शेतकऱ्यांवर बोरवली कोर्टात 10 कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला, तिथेही केला, प्लस सांगली कोर्टात एक दावा दाखल केला, प्लस पुण्याला पण दाखल करण्याचा प्रयत्न करत होता। आम्हाला त्याची नोटीस पण आली होती, आणि माझ्यावर परत एक खंडणीचा गुन्हा पण दाखल केला माझ्या आणि 4 साथीदारांबरोबर। तुमचं नेमकी किती जमीन होती आणि किती जमीन लाटली गेली? माझी 5 एकर 9 गुंठे जमीन लाटली गेलेली आहे, आणि सर्व खोटे कागदपत्र बनवूनच त्यांनी लाटलेली आहे। तुम्ही सही केलीच नाही असं तुमचं? आम्ही सही केलेली नाही। अच्छा, या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल केली, पोलिसांचं काय म्हणणं होतं? ह्या संदर्भात त्यांनी अपील केलं होतं, त्या अपिलाचा त्यांनी एक प्रांताकडचा निकाल लावून घेतला। त्याच्यानंतर मी जिल्हा अधिकाऱ्यांना अपील केलं, जिल्हा अधिकाऱ्यांनी माझ्या बाजूचा निकाल दिला, आणि त्याच्यानंतर त्यांनी समज एकदम खोटी बनवून आयुक्तांकडून परत निकाल लावून घेतला। 60 गुंठे होती। बरं, चला म्हणलं 6 गुंठे दिले, मग आपलं काम काले ना माझं इडीचं काम केलं, बांधून दिलं, पाईपलाईन केली, आणि त्याच्यावर मग काय तो हिशोबाने बरं तुम्ही तुला 6 गुंठे मी देईन, पण हा म्हणला मला तिकडं 60 गुंठे लावून घेतली। तिथं अशी गडबड म्हणली, मला काय माझ्या भावाची सही नाही, 2 बहिणीची सही नाही, मी एकलीच हे केली, म्हणलं आपल्या पाणी पुरतं आपल्याला काम व्हावं, मग त्यांनी 6चं 60 केलं। दरम्यान दमानिया यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते राजेंद्र घनवट कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सद्वारे। धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आणि व्यावसायिक भागीदार मुंडे यांच्या पत्नी राजश्री आणि त्यांच्या आई
यांच्या नावे असलेल्या कंपनीतही भागीदारी. व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत भागीदारी. जगनमित्र शुगर मिलमध्ये संचालक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.